हॅलो गाईज, मी जस्ट आता गुप्त काशीमध्ये आहे. तुम्ही बघू शकता अक्षरच्या सकाळी 6 वाजून चालतोय. एवढा खतरनाक रस्ता होता ना, बघू शकता तुम्ही. खूपच. आणि आपले रेस्टॉरंटचे मॅनेजर आहे ते. भाई इधर के बारे में बताओ कैसा है. बहुत बढ़िया. आजकल बारिश का मौसम है, बस आने जाने में थोड़ा दिक्कतें हो रही है. लाइन को की व्यवस्था अपने पास उपलब्ध रखें. एवढं खतरनाक आहे ना. मी म्हणजे एवढं आता ऋषिकेश पासून घाट चालवतो, पण इथून पुढं खूप डेंजर असताय. आणि कधी पण बाय चान्स आला तुम्ही तर तुम्हाला मी सांगेन पुढल्या व्हिडिओमध्ये काय काय वस्तू लागते ती. आता आपल्याला इथून कम से कम असं केदारनाथ कितना होगा. 56-54-53 किलोमीटर म्हणजे त्या 54-56 किलोमीटर इथून आहे. तुम्हाला धावतो हे बघू शकता. खूपच खतरनाक रस्ता आहे. चला तुम्हाला रेस्टॉरंट धावतो. खूप मस्त आहे. इथं आलो तुम्ही नाश्ता करायसाठी. आणि त्यात आपल्याला यूट्यूब चॅनल, फेसबुक आणि इंस्टा फॅमिलीने खूपच आपल्याला म्हणजे मदत केली आहे. आणि तुमच्या आशीर्वादामुळे मी इथं आलो आहे. इथलं पण बघू शकता तुम्ही. चला तर तुम्हाला धावतो मी. आता हे बघू शकता केदारनाथ बद्रीनाथला हा रस्ता गेला जॉईंट झाला आहे. इकडे केदारनाथ बघा, सोनप्रयाग हे बघू शकता. आणि जस्ट आता मी गुप्त काशीमध्ये बद्रीनाथला हे गेला, मी जॉईंट रस्ता गेला. चला आता आपण पुढे जाऊया. एवढा खतरनाक रस्ता आहे ना. मी म्हणजे खूप ठिकाणी गेलो, पंजाब, दिल्ली, पण एवढा घाट 230 किलोमीटरचा घाट बघितला नाही. खूपच भारी वाटतं इथं. अक्षरशः इथं कालीमठ आहे बघा. हे 9 किलोमीटर कालीमठ गेलाय. हे तुम्ही बघू शकताय. आणि खरंच म्हणजे केदारनाथला कधी पण आला ना, एन्जॉय पण आहे आणि कठीण परिस्थितीनं कसं बाहेर पडायचं तिसरा कळत. गाय ज्येष्ठ आता मी रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करायला होतो, पण आता ते काहीच नाही म्हणते. ते आता पुढे गेलं पाहिजे. भूक तरी खूप लागली. सकाळी 6 वाजल्यापासून चालतोय. आता ही सायकल आपली. आणि त्यात खरं तुमचा आशीर्वाद होता. काल अक्षरशः एवढं संकटातून वाचलो, पण तुमचा आशीर्वाद, बोलेनाचा आशीर्वाद, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. बघू शकताय ह्यो सिंगल रस्ता आहे ना. आणि ह्याच्यावरून म्हणजे यांना जाणारी वाहने एका रस्त्याने येते ती. आणि इकडं खाय पण बघू शकताय बघा वाहन आलं आणि साईडला दाबते ती. आता तुम्ही बघा शकताय मला जागा किती आहे. आता वाईड पट्टा ह्याच्या साईडने चालायला लागतंय. जर लयच पलीकडे घातले तर ती साईडचं पान थटतंय. बघू शकताय. चला तर आपण पुढे जाऊया. खूपच म्हणजे कठीण परिसर रस्ता आहे. कधी पण बायचान्स आला तर स्वतःची मग काळजी घ्यायची. कारण कसा माहिती वेळ काय सांगून येत नाही, म्हणून म्हणतोय, बाकी काय नाही. आता बघू शकता बघा ही वाहनात. आता ही सिंगल बघा. आता ही यांना जाणार आहे ना बघा किती. म्हणजे अक्षरशः एवढं आहे का नाही. इकडं खाई पण बघू शकताय. तुम्हाला मी झूम करून दावतो. हे बघा तुम्ही. म्हणजे खुशी पण तेवढी वाटते. एन्जॉय करायसाठी आहे की जागा. म्हणजे मस्त वाटतंय. अक्षरशः आल्याचं समान वाटतं. पण स्वतःची काळजी पण घेणं महत्वाचं आहे ना. कारण की आता समजा या गाडीत 5-6 जण आहे ती. एकाच्या चुकीमुळे 5-6 जणांचा जीव धोक्यात जातो. मग ती करत नाही. ती कशी पण गाड्या चालवते ती. आता मागं मला एकानं सांगितलं, गाडी अक्षरशः बुलेट आहे ना, बसच्यामध्ये निम्मी बुलेट आतमध्ये घुसलेली. मी असं म्हणजे स्वतःच्या चुकीमुळे परत माणसं देवाला दोष देते ती. हे बघू शकतो. लय बापरे. म्हणजे अक्षरच्या अंगावर काढता येतोय. आता हे नशीब सपड आहे साईडला. नाही तर काय केलं असं फुटबॉल उडल्यावर उडून जायला एखादं खाली. चालतंय जाऊया पुढे आपण. खरंच एखाद्याला वाटेल मस्करे हे कुठलं पण आपलं व्हिडिओ कशी मग करते ती. सायकल कशी चालवायची अक्षरच्या तुम्हाला पटायच नाही. आता ह्यो रस्ता कसा बनवलाय बघा तुम्ही. वर पहाड बघू शकताय. गायस तसं ना आहे का नाही. एखाद्याला वाटतं एन्जॉय करायसाठी गेली ती, पण देव पण दर्शन सुखान देत नाही. कठीण परीक्षा घेतो. आता हे बघू शकता कसा रस्ता ह्याच्यातून गेलाय. हे बघू शकता. आता हे वाहन बघा आहे का. आणि वाहन सुद्धा म्हणजे एवढ्या रस्ते येते ती. टर्न लय धोकादायक आहे ती. पण व्यवस्थित लय स्पीड असते वाहनात सुद्धा. सावकाश पुढे गाडी चालवत नाही ती बाबा. आपली फॅमिली 7-8 माणसं गाडी असल्या विचार करत नाही ती. चालवते तिथं हॉटेलमध्ये. ती म्हणते पराठा. इकडं पराठा लय फेमस आहे. जिथं चालते पराठा. पोहे सुद्धा बघायला भेटत नाही ती. पोहे, वडापाव, भजी तसलं काय नाही. काय शपथ महाराष्ट्राची लय आठवण येते.
काय यायला ती वडापाव भाजी पावभाजी आयुष्यभर ते आठवले तोंडात पान सुटतं इथं चिनी पकोडा काय तो काय ती चिंचिन काय मला वैताग राहत अक्षात जेव्हा नाही तर आपल्या महाराष्ट्रातच नादच करायचं नाही खूपच त्रास होतोय सकाळच्या नाक्षाच्या झालं आता इथं हॉटेल दिसलंय पहिलं काहीतरी खाऊन घेतो खूपच बघू लागले सकाळच्या 6 वाजेपर्यंत चालतोय आणि बघा पराठा आणि चटणी आणि डाळ काय सांगू भाजून घेऊया आणि एवढं झालं नव्हतं चहा खाली खात्या मग भाजं वाटलं तुझं भाजी खाल्लं पण भाजं वाटत होतं हॉटेल जेवायला अक्षरशः भजी वडापाव पावभाजी लय आठवण येते महाराष्ट्राला खूप मिस करते मी तर काशीपासून जस्ट मी 2 किलोमीटर पुढं आलो ह्या साईडनं बघू शकता तुम्ही हे बघा आणि वर रस्ता असाच हा बघा तो वरतून तसा गेलाय अक्षरशः मगापासून म्हणजे काल सकाळपासून खूपच आता खतरनाक रस्ता चालू झाला आहे अक्षरशः चढून खाल्लेलं जिरते राहू लगेच काय दिवसभर आता काय खात बसता का त्या खाण्याच्यात दिवस निघून जायचा आता हे बघू शकताय नक्की पाणी येतंय कुठनं काय कळण झालंय वरच्या साईडला नदी पण दिसन झाली कुठं काय समजून झालंय बघू शकता जस्ट कालिमिट घाट पाशी आलोय तुम्ही बघू शकता चला तर जाय आपण पुढं अक्षरशः वाहन सुद्धा आहे का नाही त्यास मी मर्यादा ना अजिबात हे बघू शकता सगळं जंगलच आहे आणि त्यात असल्याने सायकल चालवायला लागत्या आणि 1 किलोमीटर पुढं आलोय कालिमिट घाट नावायचा घाट पाठीमाग चालू झालेला चालतं जाय आपण पुढं तुम्हाला धावतो मी बघू शकता आता वाहनं बघू शकता किती स्पीडने येते आहे का मुद्दामच एवढं ना सगळ्यात खूप चालावं लागते जेव्हा दोघं सायकल चालवायला लागते आणि त्यात पाऊस आला बघा आता मोबाईल पॅक केला पाहिजे 100% पाऊस येणार आणि त्यात भीती पण वाटते आणि त्यात तुमचा आशीर्वाद आहे त्याच्यामुळं आणि खरं तुम्ही पहिल्यापासून खूपच साथ दिली मला खूप होतोय अक्षरशः कारण की रोज सारखं बोलणं त्यात कंठा पण खूप होतोय हातपाय झाड एकदम वाटते सायकल चालवून त्यात चढ खूप जास्त आहे ना म्हणजे प्लेन तुम्हाला मग सांगितलं आधीमध्ये ना तर जास्त बऱ्यापैकी जास्त चढ खूप जास्त आहे तुम्ही बघू शकता त्यात पाऊस चालू झाला आहे पाऊस पडलेला बरा पण इकडं खूप ऊन लागतंय आणि मागास बरं वाटतं तिथं कणकणी काय पुढं काय झालेलं मला स्टार नसतं बरं वाटतं कंटा पण येतोय हसा पण येतोय कारण की लय पण दुःखाचा फायदा नाही काय हसलं पाहिजे कारण की जास्त म्हणणार लय अंग दुखतंय सारखं नाही हसायचं दुखणं आहे ती काळ नाही पाहिजे स्वतःला पण चालतं आता हे काय करतो पहिले 1-2 कोटायचे माझ्याकडे एक त्या मी भरून दिलेला ते बॅग पॅक करतो ती बॅग पण भिजली नाही पाहिजे पाठीमाग सुई कपडे बॅग भिजली त्यात मला काय कळलं नव्हतं थंडन जाम कणकणी डोकं थांबून गेलं आता बॅग व्यवस्थित पॅक करतो त्यात पाऊस पण यायला लागला आहे कंटाळलेला छान बंद पाव खावं म्हणलं तर दराज्यातून बाहेर बघतो तर खूपच मस्त वाटतंय बघा कंटाळ तर खूप येते पण ती सारखं आळसासारखं करायचं नाही थोडं वाईट फ्रेली पण राहायचं मस्त बाईकी व्हायचं मूड कसा टाकाटाका राहायला पाहिजे कसं दिसतंय बघा जाऊन करून धावतो चला तर मला हे बघा नदी आली हे बघा नदी पण नदी में थोडा पाणी कम आहे बारिश आने रे फुल हो जाएगा चला तर आपण चहा पिऊया हा घेतलाय चहा हा बन मस्त आहे की आपलं मोठा आहे पण खायचं लाईफनं दुःख कोणाला नसतं सगळ्याच नसते दुःख दवाच ना माणूस काय हसत राहायला पाहिजे जोपर्यंत माणूस जिवंत आहे टेन्शन आता जाता राहिला काय टेन्शन घ्यायचं आहे गेलं मिळलं टेन्शन कोणा सांगायचं टेन्शन घेऊन खिशात पैसा आहे ना तोपर्यंत दोस्त नाही तो कोण विचारत नाही वाईट वेळ मस्त पाहिजे आपलं खायला जसं पुढं जायला तसा रस्ता खतरनाकच येतोय
आता तुम्हाला बघू दावतो मी तुम्हाला झूम करून. हा बघा ती बस आहे का नाही, ती एका जागी का थांबली माहिती आहे का? त्याच्या बसच्या पाठीमागे एक गाडी आहे आणि त्याच्या पुढे बघा अलीकडली गाडी किती स्लो येते, कारण की रस्ता खूपच बारीक आहे. आणि अक्षरशः तुम्ही बघू शकता आता हे बघा काय खतरनाक रस्ता बनवला आणि खाली खाई बघू शकता तुम्ही किती खोल आहे बघू शकता. अक्षरशः असल्या संकटाच्या दारातनं पुढे जायला लागतंय. दर्शन मध्ये सुखान भेटत नाही, त्याला खूप कष्ट करावं लागतंय आणि खूप संकट बाहेर पडायला लागतंय. सहसा दर्शन भेटत नाही. तुम्ही बघू शकता आता अक्षरशः इथनं रस्ता बघा तिकडे गेलाय. वाहन किती स्लो जात आहे बघा. मला वाटतं 20 पण स्पीड नसेल. त्याचा अक्षरशः घाम लय यायला लागलाय. ऊन तर एवढं खूप आहे ना, मी तुम्हाला मागं म्हणलेलं पाऊस पडलेला बरा, पण ऊन नको लय राव, म्हणजे अशी फाटते ना उन्हानं काय सांगू तुम्हाला. आणि कंटाळ तरी खूप येतोय अक्षरशः. हेतूवर कसा आलोय ना ते माझीवाला माहित आहे, पण ती सारखं तोंड वाकडं करून पैदा ना म्हणून नुकतं आपला आज करायचं माणसं हसतेली आता बघून. आता हे बघू शकता माग पण ना रस्ता एवढा खतरनाक आहे ना, ही घर बघू शकता कसा आहे. विषय हार्ड विषय आहे, मला म्हणा येत नाही, माझं बोबडा बोलतोय. बघा मी फक्त कणीस टाकलेलं तर ते पळत आलं आणि कणीस खात बसले बघा. झोम पण करायला थांबा 2 मिनटं हे बघा. पण ते पिल्लापासून साईडला गेलं ना ते कणीस खातंय, पण पिल्लू लांब चाललेलं त्याला ओढून घेतलं आणि जवळपाशी असं पोटापाशी धरलं त्यानं. काय रस्ता हो अक्षरशः, खरं सांगतो हे साईडनं जाताना सगळं अंग कोठवतंय. हे तुम्ही बघू शकता, झूम करत नव्हतो काय ती, म्हणजे 2 वाहनं कशी बसते ती काय कळून झालंय. आता इकडून वाहन आलंय, तुम्हाला दावतो फक्त ती फक्त वाहन येऊन द्या. किती अक्षर आहे ह्या साईडला पण बघा तुम्ही. आता हे बघा आता एवढ्या जागेने कसं जातंय बघा वाहन. ती बघा म्हणजे 2 जर वाहनं असली तर कमी कमी त्यासने 10 मिनटं लागतंय, कारण की ह्या साईडला लय ती दाबू शकत नाही, इकडं लय मग भिंतीला गाडी घासणार. आता ही पण गाडी आली बघा, ही पण बघू शकता किती म्हणजे अक्षरशः ना माणसं दर्शनसाठी येते ती, इथं मज्जा करा कोण येत नाही. अक्षरशः ती जी दर्शनसाठी जाते. आता ह्यो रस्ता काहीच नाही, ह्याच्या पुढे तर म्हणते ती सिंगलला जर रस्ता ह्यो डबल तर आहे. चला तर आपण पुढे गेल्या बघू. अरे पण एवढं वाटतंय ना, खूपच मजा येते. पण खाली बघितलं तर मत्ताने हव्या सगळे येते. अहो काय दिसतंय बागी, आणि लोक पण कशी राहिले तर बघा. जबरदस्त नादच करायचं नाही. आता एक पिपी वाजत जातोय. आता ह्याला काय सांगू आता, आराम म्हणावं एक दिवस सायकल चाललं म्हणजे कळेल काय दिसतंय. असं घर पाहिजे कोणाचं, 1 नाही 2 नाही. त्या मित्र त्या टोकाव घर पाहिजे बघा. ये निवांत आपलं काम करणे का खाणे का. अक्षरशः आता आता सायकल पकडायची नव्हती, पण तरी पण तुम्हाला दावा म्हणून ती माझ्या पाठीमाग बघा. अक्षरशः साईडला सोपन नसताना मी काय कुणी धाडस केलं नसतं. अहो अक्षरशः खाली बघितलं म्हणजे डोळे फिरते ती. आता ही माझ्या पाठीमागून गाडी आली बघा. आता त्या गाड्याला जाऊन त्यांना गाडी उडवायची आपल्याला. हे गेली बघा. आपण ह्यासने थोडस दाखला आहे का. आता ही गाड्या, आता ह्या गाड्याला जाऊन द्या, एवढी जागा पर्याय बरं का, तरी पण गाड्या फास मारते ती. मग यासने काय अक्षरशः वाटते का माहिती. अहो एवढी खोल तर आहे काय, गाड्या सावका चालवायला पाहिजे हो. आता एक ड्रायव्हर आहे पण त्याच्यात 7-8 जीव आहे का नाही मग सांगा मला. आता हे खाली खोल बघता राव, याच्यात काय ते बिल्डिंग घालायला लागते बघा. आता तुम्हीच कसलं खतरनाक दिसतंय. आता तरी पण नाला बोडायची गाड्या हळू चालवलं पाहिजे हो. फुटबॉलला उडल्या उडीन की साईडला, माझ्या साईडने गेला स्पीडनं. कसा बनवला असेल ती त्याची त्याला माहित. वर एवढे अक्षरशः पहाड आहे, तर मगाच्यान मी बघतोय एवढं स्पीडनं बस जाते ना, मला ओव्हरटेक मारून जाते ती. पण ती असं विचार करत नाही की बाबा त्या गाडीत किती लोक आहेत. आता ही सुद्धा बघा फालतू लोक किती येते. आता चला तर आपण पुढे जाऊया. आणि इकडे दरी सुद्धा बघू शकता. अक्षरच्या साईडला थांबलोय तर माझा अंग कापायला लागले. अक्षरच्या घामाघूम झालोय मी. किती गाड्या स्पीडनं जाते त्या. आता एवढ्या जागेत कसं चालणार आहे मला सांगा. तरी गाड्या विचार करत नाही ती बाबा. फुटल्यावर उठल्यावर उडल कोण पण इथून. आता इकडं चला आपण बघू शकता ही दगडाला कट मारून कसा असा रस्ता बनवलाय बघा.
कधी पण तुम्ही बाय चान्स कधी आला इकडं तर खरं सांगतो घाट चालू झालं की एकदम तुम्ही स्वतःची काळजी घ्या. कारण की तुमच्या जीवा अख्खं कुटुंब असतंय. आता ही गाडी आली बघा. आता एका गाडीसाठी झूम करून जातो तुम्हाला पटकन. किती गाड्या म्हणजे किती अर्धवटा रस्ता आहे बघा. थोडासा म्हणजे मोठाच करायला पाहिजे रस्ता. कारण की इकडं खाय पण मोठी राव. म्हणजे अक्षरशः साईडनं चालताना आगाव काटतो येतो या. वाहनं तर लय स्पीड होते ती. एक तर मग कशाला टू व्हीलर घेऊन धुम्माच्या आले कसं ते पिक्चर आहे. वाकडे तिकडे करून झोपवते ती गाडी. परत नाही ह्याच्या जर गेल्या एखादा जगल का मला सांगा. आणि इकडं पण बघू शकता. आणि वातावरण पण खूपच छान आहे. पण देवाच्या दर्शनाला जास्त करून माणसं ना 100 मधले 80% आहे ती. 20% ना दाबड करणारे लोक आहेत ती. आता हे बघा डंपर. एका डंपरसाठी अख्खा रस्ताच पॅक होतोय. आता हे बघा. आता तिकडून तुम्हाला सांगतो. तिकडून एक गाडी आली हा बघा. झूम करून धावतो. किती म्हणजे घासघस होती बघा गाडी. होते का एकदम अक्षरशः ना खतरनाकच आहे. म्हणजे ह्याच्यातले आहे ना बऱ्यापैकी गाडी घेऊन येते ती. कोण ड्रायव्हरच जास्त करून असते. आता ती फॅमिलीच्या पोटासाठीच येते ती. एवढा काय एन्जॉय. पण 100 मधले 20% दाबड देंगा. नुकतं फोटो काढ व्याव 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 नुकतं आयश करा येते ती. आणि जास्त करून ना दर्शनसाठी लोक येते ती. आणि मी बघतोय राव मागे एवढा काय म्हणजे रस्ता नव्हता खतरनाक. पण आता तर आहे ना अक्षरच्या साईडनं चालताना ना मला मुतायच येतंय. खरं सांगतो तुम्हाला लाजायचं काय ना मग अक्षरशः ना पॅन्ट मुतलो असतो मी. अहो कसलं वेळलं माहिती आहे. एकदम आला ना हरण दचका वाज आणि दिला मागणं. हे बघू शकता. आता हे बघा आता किती स्पीडने गेला. याला थोडी सुद्धा अक्कल आहे का. त्या गाडीत किती माणसं असतील सांगा बरं. परत काय म्हणायचं आईला देवानं असं नव्हतं करायला पाहिजे होतं. देवानं लय वाईट केलं. मग बजरंगबली महादेव श्री स्वामी समर्थ ती गाड्या चालव असते ती. आणि नदीत खाली घाली होते ती. अरे यासने थोड्या तर राखल्या पाहिजे त्या. आता मला सांगा ती बस का थांबल्या. का थांबली तिथं बस मला 2 मिनिटं तुम्ही सांगा. तुम्हाला झूम करून दावतो. आता तुमच्या डोळ्या बघा मी काय बोलत नाही. तुम्ही बघता बघा 2 मिनिटं मी काय सुद्धा बोलत नाही. बघा हे बिना अक्कलीचं किती फास्ट गेलंय. हा अशानं मग मरते ती जाते ती खाली. पण माणसाला इष्टाला देवानं लय वाईट केलं. देवानं असं करायला नव्हतं पाहिजे होतं. काय 33 कोटी घेऊन गाडी चालवत असते ती आणि गाडी खाली घालवते ती. चालतंय तर बिट्टू फुटल्यावर व्हिडिओमध्ये लय ऊन लागायला लागलं. अक्षरच्या गामागुम झाली. मी जस्ट आता फटा गाव पशी आहे. माझ्या एरियाला फटा नाव दिलंय. चला तर आपण जाऊया पुढं. बिस्किटच खाणार होतो तेवढ्यात म्हणले तर खाली दर्या बघू शकता तुम्ही. अक्षरशः खूपच घाम येत होता. म्हणजे घाम येणार का ऊन कसलं बेकार काय बोलूच नका. एवढं म्हणजे खतरनाक वाटतं का नाही. आता माझ्यावेळी थोडंसं पाणी आणि 2-1 बिस्किट हातेली ते आपलं मस्त बाई खातो. काय चाललंय मग जेवण झालं का नाही. जेवण झालं नसलं तर जेवून घ्या. माणसाची वेळ काय सांगू शकत नाही. आता हे बघा कोणी बघायचं ते बघू द्या. आई घालून तिकडे काय करता मग. त्या बघा हे 2 बिस्किट आहे ती मस्त पाहिजे खातो. अहो अक्षरशः बघू शकता. आधी मागाच्या नेताना माझ्या अंगावर काढता द्यायला लागला. वाहनं म्हणजे लय कसे म्हणजे चाललं ते तुम्हाला मागल्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. अक्षरच्या तर साईडला बिस्किट खाणार होतं. जागा नाव बसायची तर वजन दगड पडत त्याची भीती. आणि एका साईडला खाय सगळे मागाव काढतात त्यावर काय सांगू. आता एक सिस्टर भेटलेली ते मला म्हणत होते कुठून आला आहे. म्हटलं त्याला सांगितलं चांगले वरनं म्हटलं उज्जैनवरनं केदारनाथ चालू. तर ते मला बोलत होते माझ्यासोबत किती दिवस लागलं काय. आणि नंतर म्हणली बाया म्हणली रस्ता काय नाही ह्याच्यापेक्षा डेंजर वर आहे. आता सगळं तशी म्हणते ते अंगावर तू काटा. पण काय ना तुमचा आशीर्वाद आहे देवाचा आहे.
पण कंटाळा तरी खूप येतोय अक्षरशः माझं ना पायातनं खाली म्हणजे चावायला लागलंय. असं पाय खाली टेकले मारतंय पायातनं. ना आतापर्यंत एवढं कष्ट केलं ना, खूपच कष्ट केलंय. तेवढं तुमच्या आशीर्वादानं माझं एखादा सबस्क्राईब लवकर होऊन द्या, कारण तुमच्या सपोर्ट आहे तर सगळं नाही काय नाही. कारण की मेहनत तर खूप कष्ट घेतोय. आतापर्यंत तुम्ही बघितले कसा कसा त्या संकटात बाहेर आलं ना, ते मला माहिती आहे. आता तर म्हणतं ते फोडले खतरनाक रस्ता आहे. हे बघू शकताय गडी केदारनाथ वर गेलेली, ते आता घरी चाललेत. आज आपण इथं थांबूया. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट नक्कीच सांगा. लाईक करा, शेअर करा आणि गरीबाला सबस्क्राईब नक्कीच करा आणि तुमचा सपोर्ट असू द्या. जय महाकाल, ओम नमः शिवाय.